आजच्या कथेचं नाव आहे मिलन. अपेक्षा गाढ झोपेत होती. अकस्मात तिला जाग आली. आपल्याला जाग का आली हेच तिच्या लक्षात येत नव्हते. तिच्या मोबाईलची रिंग वाजत होती, त्यामुळेच ती जागी झाली होती. हॉस्पिटलमधून ती उशिरा 11 वाजता घरी आली होती. काल रात्री गुंतागुंतीचे ऑपरेशन तिने केले होते, त्यामुळे तिला यायला उशीर झाला होता. ती गाढ झोपी गेली होती. तिने फोन उचलला. रात्रपाळीची नर्स बोलत होती. रात्री ऑपरेशन केलेला पेशंट अस्वस्थ वाटत होता, म्हणून तिने फोन केला होता. नर्सने सांगितलेली पेशंटची स्थिती ऐकून ती लगेच हॉस्पिटलला जायला निघाली. रात्री ऑपरेशन झालेल्या पेशंटचे नातेवाईक गंभीर चेहऱ्याने उभे होते. त्यांना आश्वस्त करून ती ICU मध्ये शिरली. पेशंट धोक्यातून बाहेर येईपर्यंत जवळजवळ 1 तास गेला. ICU मधून ती बाहेर आली आणि आपल्या केबिनकडे निघाली. पेशंटच्या नातेवाईकांना आता काळजीचे काही कारण नाही. ती धोक्यातून बाहेर आली आहे असे तिने सांगितले. केबिनकडे जाताना तिची नजर डाव्या बाजूच्या खोलीकडे गेली. त्या खोलीत प्रदीप होता. प्रदीपच्या सोबतीसाठी त्याची बहीण माधुरी आली होती. 8 दिवसांपूर्वी प्रदीपचे ऑपरेशन झाले होते. त्याला हॉस्पिटलमध्ये आणले त्यावेळी त्याची परिस्थिती अत्यंत गंभीर होती. त्याला मोटरसायकलचा अपघात झाला होता. त्याच्या पोटात काहीतरी तीक्ष्ण वस्तू घुसल्यामुळे त्याचे पोट फाडले होते. आपल्या एकुलत्या एक मुलाचे ऑपरेशन करणारी नामांकित डॉक्टर अपेक्षा आहे हे पाहून त्याच्या आईवडिलांना धक्काच बसला होता. त्याचे ऑपरेशन करताना अपेक्षाला फार ताण आला होता. हे ऑपरेशन आपण करू नये, आणखी कुणाला तरी बोलवावे असे तिला वाटत होते. ऑपरेशन करताना प्रेमापोटी आपला हात जरा थरथरला तर त्याचे गंभीर परिणाम प्रदीपला जन्मभर भोगावे लागतील. त्यावेळी शहरात दुसरा कुशल सर्जन असणारा डॉक्टर उपलब्ध नव्हता. तिला हे ऑपरेशन करणे भाग होते. एकदा ऑपरेशन सुरू झाल्यावर ती नेहमीप्रमाणे स्वतःलाही विसरली होती. ऑपरेशन व्यवस्थित झाले होते. तिला पाहून त्याचे आईवडील व बहीण सुद्धा चमकले होते. तिने कुशलतेने ऑपरेशन करून त्याच्या पोटातील निरनिराळे अवयव जाग्यावर व्यवस्थित आणले होते. त्याला 4 दिवस ICU मध्ये ठेवावे लागले होते. नंतर त्याला स्पेशल रूममध्ये हलविले होते. 7-8 दिवसात त्याला डिस्चार्ज मिळाला असता. अपेक्षा आपल्या केबिनमध्ये येऊन बसली. तिच्या केबिनमध्ये पार्टिशन करून मागच्या बाजूला एक कॉट टाकली होती. काही वेळा अपेक्षाला घरी जाता येत नसे, त्यावेळी ती इथेच आराम करीत असे. तिने कॉटवर झोपी जाण्याचा प्रयत्न केला. तिला झोप लागणे शक्य नव्हते. जुन्या आठवणी तिच्या डोक्यात पिंगा घालत होत्या. प्रदीप BCom होऊन पुढे CA झाला होता. तो एका मोठ्या फार्ममध्ये काम करीत होता. अपेक्षा MBBS झाली होती. ती एका नामांकित हॉस्पिटलमध्ये काम करत होती. दोघांचे शिक्षण, व्यवसाय संपूर्ण भिन्न होते. एका शहरात असूनही आतापर्यंत त्यांची कुठेही भेट झाली नव्हती. दैवाने कुणाची गाठ कुणाशी घालायचे ठरवले असेल तर ते काही सांगता येत नाही. चेन्नईला एक मेडिकल कॉन्फरन्स होती. त्यासाठी अपेक्षा चेन्नईला जात होती. चार्टर्ड अकाउंटची कॉन्फरन्स चेन्नईला त्याच वेळी होती. प्रदीपही त्यासाठी चेन्नईला जात होता. दोघांची फ्लाईट एकच होती. विमानात दोघांच्या सीट शेजारी शेजारी आल्या होत्या. तिथे त्यांची सहज ओळख झाली. बोलता बोलता दोघांनाही चेन्नई केव्हा आले ते कळले नाही. कोण कुठे उतरणार त्याची चौकशी करताना त्यांना एकाच हॉटेलमध्ये जायचे आहे असे लक्षात आले. त्यांना विमानतळाकडून हॉटेलमध्ये जाण्यासाठी हॉलतर्फे सोय करण्यात आली होती. दोघेही बरोबरच हॉटेलवर आले. दोघांच्या खोल्याही एकाच मजल्यावर होत्या. त्या 5 स्टार हॉटेलमध्ये 3 कॉन्फरन्स रूम होत्या. प्रदीप व अपेक्षा यांच्या कॉन्फरन्स त्याच हॉटेलमध्ये होत्या. स्वाभाविकच हॉटेलात त्यांची ओळख जास्त गडद झाली. प्रदीप अविवाहित होता. अपेक्षाही अविवाहित होती. स्वभाव जुळले. नियतीने त्यांची गाठ घालून दिली होती. भेटीगाठी सुरू झाल्या. दोघांनीही विवाह करण्याचे निश्चित केले. घरच्यांची परवानगी असली तरच विवाह करायचा असे दोघांनी ठरवले होते. घरच्यांचा विरोध असताना केलेला विवाह अंतिम सुखावह होणार नाही असे दोघांनाही वाटत होते. प्रदीप एकुलता एक मुलगा होता. आईवडिलांची जबाबदारी त्याच्यावर होती. आईवडिलांची संमती असेल त्याच मुलीशी तो विवाह करणार होता.
अपेक्षा प्रदीपच्या आईवडिलांना सून म्हणून पसंत होती. अपेक्षामध्ये त्यांना काही दोष आढळला नव्हता. केवळ जात हीच एक अडचण होती. प्रदीपच्या वडिलांची मते थोडी वेगळी होती. जातीवर भर असण्याची त्यांची कारणे थोडी वेगळी होती. जातीप्रमाणे संस्कार, खाण्यापिण्याच्या सवयी भिन्न असतात. प्रेमामुळे सुरुवातीला जरी अडचण आली नाही तरी हळूहळू संस्कार भिन्नता एकमेकांना टोचू लागतात. प्रत्येक जण दुसऱ्याला आपल्यासारखे करण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यामुळे कलह सुरू होतो. अशा लग्नामुळे कुणाला सुख मिळत नाही, ना पतीला ना पत्नीला, ना माहेरच्यांना ना सासरच्यांना. या कारणांसाठी अशी लग्ने टाळावीत अशा मताचे ते होते. एकत्र कुटुंबात तर सर्वांनाच त्याचा त्रास होतो. अपेक्षेच्या आईचा तिने प्रदीप बरोबर लग्न करण्याचा विशेष विरोध नव्हता. शेवटी दोघांनीही दूर होण्याचे ठरवले. या गोष्टीला केवळ 6 महिने झाले होते आणि नंतर हा अपघात झाला. अपेक्षाचे सर्जरीमध्ये प्रावीण्य असल्यामुळे प्रदीपला तिच्या हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. त्याचे ऑपरेशन करताना तिला ताण आला होता. सुदैवाने सर्व काही व्यवस्थित झाले होते. प्रदीपच्या आईवडिलांना कोणत्या शब्दात अपेक्षाचे आभार मानावे तेच कळत नव्हते. रोज आईवडील त्याला भेटण्यासाठी येत होते. बहीण रात्री सोबतीला येत होती. प्रदीप शुद्धीवर आला त्यावेळी अपेक्षा तेथे होती. अपेक्षाला पाहून त्याच्या चेहऱ्यावरील भाव जास्त गडद झाले होते. अपेक्षा एकटी असताना त्याने तिचे मनपूर्वक आभार मानले होते. त्याच्या डोळ्यातील प्रेम भावना तिच्या अंतःकरणाला जाऊन भिडली होती. प्रदीपने लग्न केले नाही हे तिला त्याचे नातेवाईक व मित्र याशिवाय दुसरे कोणीही भेटायला येत नाही यावरून लक्षात आले होते. सहज बोलता बोलता तिने त्याच्या बहिणीकडून ती माहिती खुबीने काढून घेतली होती. दोघांनाही या अपघातातून काहीतरी चांगले निष्पन्न होईल असे वाटत होते. चेन्नईला जाताना योगायोगाने त्यांची झालेली भेट आणि आताही योगायोगाने तिच्याच हॉस्पिटलमध्ये तिच्याकडून ऑपरेशन होणे या योगायोगाची तिला गंमत वाटत होती. हे योगायोग पुन्हा पुन्हा दोघांच्या भेटीसाठी नियती घडवून आणत आहे असे तिच्या मनात आले. यातून काहीतरी चांगले निष्पन्न होईल असेही तिला वाटत होते. विचारांच्या आवर्तात किती वेळ गेला हे तिला कळले नाही. सकाळ झाली होती. हॉस्पिटलमधील सगळेच रुटीन सुरू झाले होते. अपेक्षाच्या गळ्यात मंगळसूत्र नाही यावरून तिने लग्न केले नाही हे त्याला समजले होते. त्याला तपासताना रोज तिला त्याच्या हृदयाची धडधड जाणवत होती. त्यालाही तिच्या डोळ्यातील भाव लक्षात येत होते. एक दिवस ती आपल्या केबिनमध्ये बसलेली असताना दरवाजावर टकटक आवाज आला. तिने सवयीने कम इन म्हणून सांगितले. बघतो तर प्रदीपची आई दरवाजामध्ये उभी होती. प्रतीक्षित क्रियेने ती चटकन खुर्चीतून उभी राहिली. या आई म्हणून तिने प्रदीपच्या आईला आत बोलवले. या आई असे शब्द तिच्या तोंडून पटकन निघून गेले. आईने तिचे आभार मानले. बोलता बोलता तिने प्रदीपच्या बाबांना तुझ्याजवळ काहीतरी बोलायचे आहे असे सांगितले. त्यावर तिने बाबांना निसंकोचपणे मला भेटायला या असा आईजवळ निरोप दिला. दुसऱ्या दिवशी प्रदीपचे आई वडील अपेक्षाच्या आईवडिलांना भेटायला अपेक्षा घरी असताना तिच्या घरी गेले. त्यांनी मोकळेपणाने तिच्या आईवडिलांची क्षमा मागितली. संस्कार, विचार, आहार, विहार, सवयी या सर्वांमध्ये जातीमध्ये असलेली भिन्नता आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या याबद्दलचे त्यांचे आवडते विचार त्यांनी पुन्हा सांगितले. नंतर पुढे ते म्हणाले की प्रत्येक नियमाला अपवाद हे असतातच. तुमची मुलगी नियमाला अपवाद आहे. दुधामध्ये साखर सहज विरघळून जावी त्याप्रमाणे ती आमच्या कुटुंबात सहज मिसळून जाईल. तिच्यामुळे आमचा मुलगा आम्हाला परत मिळाला. तो आता तिचाच झाला आहे. आम्ही तुमच्या मुलीला आमच्या मुलासाठी मागणी घालायला आलो आहोत. हे बोलणे होत असताना प्रदीपची बहीण घरी होती. केव्हा एकदा ही बातमी प्रदीपला सांगते असे तिला झाले होते. या कथेचे नाव आहे मिलन आणि या कथेचे लेखक आहेत प्रभाकर पटवर्धन.